मंदिर आहे. बदललेला काळ आणि लुप्त झालेली पूर्वजांनी दिलेली जीवनशैली, त्या कारणाने दिलेले शारीरिक विकारांना इन्व्हिटेशन आमंत्रण, त्यामध्ये काहीतरी साम्य आहे. थोडक्यात विषय असा आहे की आपण पूर्वीच्या लोकांनी जगलेली जीवनशैली आहे तिला लुप्त केला आहे. आता आपण कधीतरी ऐकायचं पाहिजे बरं की कुठंतरी कोणाला, आता तसं नाही. आता अटॅक, सर्जरी, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, शुगर, कित्येक काही आजार असे घेऊन फिरत आहेत. थोडक्यात त्याचे कारण मला असं वाटते की भेसळयुक्त तेल, हृदयविकाराचे कारण तेच. कारण पूर्वीच्या काळी लोक प्रत्येक गावामध्ये तेलाच्या घाणी असायच्या. घरचे तीळ, घरचे शेंगदाणे ते नेऊन तिथलं तेल काढून ते आपल्या आहारामध्ये वापरत होते. आता तसं नाही. आणि प्रोडक्शन करणारे जास्त प्रॉफिटसाठी मानवाच्या जीवनाचा कुठलाही विचार न करता भेसळ, पनीर, साखर, तेल, सर्व प्रकारांमध्ये सुद्धा भेसळ आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की मला बंगालमध्ये गावामध्ये तेलाचा घाणा शूट केला तुमच्यासाठी. कारण इथले लोक जे आहे ते घरची मोहरी नेऊन त्याचं तेल काढून ते आपल्या म्हणजे आहारामध्ये यूज करतात. तर मला तरी वाटते की पॅकिंगपेक्षा ते चांगलं आहे. मला काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, तर मी व्हिडिओ स्टार्ट करतो. अशा प्रकारे मोहरीपासून तेल काढण्याची प्रोसेस पूर्वी काळात पण होत होती गावोगावी. यामध्ये मोहरी देऊन हे घाणा सेपरेट राहतो आणि हे बकेटमध्ये निघालेलं तेल स्टोर होते. नंतर हेच तेल फिल्टर करून आहारामध्ये यूज करतात. राहिलेला जो मोहरीचा भाग आहे त्याला ढेप म्हणतात. बंगालमध्ये माहीतच आहे की जेवणामध्ये माशांचा उपयोग जास्त होतो, त्यामुळे इथं मच्छीपालन हा व्यवसाय चालतो. त्या माशांना हे राहिलेला ढेप तलावामध्ये खायला देतात. अशा प्रकारे मी छोटंसं शूट केलं आहे. कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आणि असं काही मला वेगळं आढळलं तर मी परत शूट करून नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन. ओके, बाय.